हाय हॅलो नमस्कार. आय एम मैत्रेयी. वेलकम टू आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटना. प्रसंग पहिला. आजोबा, वेदा. छोटी वेदा आजोबांबरोबर शाळेत जात होती. दोघंही मेन रोडवर सिग्नल क्रॉस करत होते. वाहनांसाठी रेड सिग्नल असूनही एक कार सिग्नल तोडून सुसाट वेगाने आली आणि दोघांनाही उडवून गेली. आजोबा जबर जखमी झाले. वेदा सुद्धा कळवळून ओरडत होती. वेदाच्या गळ्यात शाळेचं आय कार्ड होतं. त्यावरून जमलेल्या लोकांनी शाळेमध्ये फोन केला आणि दोघांनाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. 2-3 सिग्नल नंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्या कारवाल्याला पकडलं, तर मित्रांच्या पार्टीला जायला उशीर होत होता म्हणून सिग्नल तोडला असं उद्दाम उत्तर त्यांनी दिलं. सुदैवाने वेदाचा आणि तिच्या आजोबांचा जीव वाचला, पण झालेल्या अपघाताच्या शारीरिक आणि मानसिक धक्क्यातून बाहेर यायला त्यांना 4-5 महिने लागले. प्रसंग दुसरा. प्रथमेश त्याच्या बाईकवरून एका फ्लायओव्हरवरून भरधाव वेगाने जात होता. फ्लायओव्हरच्या उतारावर तो आला आणि अचानक त्याला एक बाई क्रॉस करताना दिसली. फ्लायओव्हरच्या उतारावरून कोणी क्रॉस करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तो दचकला आणि त्या बाईला वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी त्याची बाईक वळवली आणि ती स्किड झाली. तो घसरत घसपटत खाली गेला आणि फ्लायओव्हरच्या भिंतीवर जाऊन दाणकन आदळला. डोक्यात हेल्मेट होतं म्हणून डोकं वाचलं, पण शरीराच्या पूर्ण डाव्या बाजूला जबरदस्त मार बसला. नशिबाने त्याच्या इमिजिएट मागे कुठलं व्हेकल नव्हतं, अदरवाईज काय झालं असतं कल्पनाच करवत नाही. ती बाई जेव्हा फ्लायओव्हर क्रॉस करायला लागली तेव्हा एक ट्रॅफिक पोलीस तिला अडवायला म्हणून तिच्या मागे धावला, पण तेवढ्यात हा अपघात झाला. ट्रॅफिक पोलिसांनी प्रथमेशला पाणी पाजलं, चहा दिला आणि ते त्याला म्हणाले, साहेब, या बाईंना आम्ही थांबवून ठेवलाय. तुम्ही म्हणत असाल तर पोलीस कंप्लेंट करूया ह्याची. काय हो बाई, फ्लायओव्हर ही काय क्रॉस करण्याची जागा आहे? कशाला त्या भिंतीच्या फटीतून क्रॉस करत होतात? जरा 2-4 मिनिटं चालून पुढे गेला असतात आणि तिथून क्रॉस केलं असतं तर काही बिघडलं असतं? एवढी कसली घाई होती तुम्हाला? तुमच्या घाईपायी या साहेबांचा जीव गेला असता ना. बोला साहेब, काय करायचं? करायची कंप्लेंट? झालेल्या अपघाताच्या धक्क्यामुळे प्रथमेश पण घाबरला होता. वेदनांनी विव्हळत होता. कंप्लेंट वगैरे करण्याच्या मनस्थितीत तो काही नव्हता. सॉरी दादा, सॉरी साहेब, परत मी असं कधी करणार नाही, असं म्हणून ती बाई निघून गेली. ट्रॅफिक पोलिसांनी प्रथमेशला सर्वतोपरी मदत केली. त्यांनी एक टेम्पो बोलावला आणि त्याच्या बाईक सकट पहिल्यांदा डॉक्टरांकडे आणि मग नंतर त्याच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्या दिवशी प्रथमेशला ट्रॅफिक पोलिसांमधील माणुसकीचंही दर्शन झालं. हे दोन्ही प्रसंग आपण बघितले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की या अपघातांचं कारण एकच होतं, आणि ते म्हणजे लोकांमध्ये कमी होत चाललेला पेशन्स. वाक्य ओळखीचं वाटतंय ना? बरोबर ओळखलं. 15 मेला सादर झालेल्या पेशन्स या एपिसोडमध्ये हे वाक्य आपण ऐकलं होतं. पेशन्सचा हा एपिसोड खूप जणांनी आवडल्याचं आणि पटल्याचं कळवलं, पण बऱ्याच जणांनी असंही सांगितलं की लोकांमध्ये कमी होत चाललेल्या पेशन्सचं एक महत्त्वाचं उदाहरण द्यायला तू विसरलीस, आणि ते म्हणजे रस्त्यावरच्या अपघातांचं. अगदी बरोबर आहे तुमचं. मी देखील हे उदाहरण द्यायचं ठरवलंच होतं, पण मग माझ्या लक्षात आलं की नुसतं उदाहरण देऊन सोडून द्यावं एवढा हा विषय छोटा नाहीये. त्याचा आवाका खूप मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे पूर्ण एपिसोडच याच्यावर सादर व्हायला हवं.
म्हणून आजचा हा एपिसोड याच विषयावर, पेशन्स पार्ट 2. पण खरं श्रोते हो, की हल्ली रोजच्या रोज कुठल्या ना कुठल्या रस्त्यांवर अपघात होतच असतात आणि दुर्दैवाने त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. याची कारणं काय आहेत ते जरा विस्ताराने बघूया. एखाद्या रस्त्यावर वाहनांसाठी रेड सिग्नल लागलेला असतो, पण 4-5 वाहनं तरी हा सिग्नल तोडून जातातच. थांबलेल्यांपैकी अर्धी जण थांबू की जाऊ अशा मनस्थितीत असतात. सिग्नलची सेकंड्स जशी जशी कमी व्हायला लागतात तसा त्यांचा धीरही सुटायला लागतो आणि मग काही जण हळूहळू पुढे जात जात इतके पुढे जातात की आजूबाजूच्या रस्त्यांवरून क्रॉस करणाऱ्या माणसांच्या आणि वाहनांच्या ते मध्ये येतात. पण तरी सुद्धा हे पठ्ठे मागे हटत नाही आणि काही जण पुढे जात जात एका पॉइंटला त्यांचा धीर सुटतो आणि सिग्नल संपायला 5-6 सेकंद असतानाच ते पुढे पसार होतात. अजून एक सिच्युएशन बघूया. वाहनांसाठी रेड सिग्नल आहे, पण पुढचा रस्ता अगदी मोकळा आहे. मग काय, सिग्नल तोडायचा मोह होणारच. पण त्याच्यात पण एक गंमत आहे. सगळ्यात पुढे असलेला माणूस रस्ता मोकळा असूनही सिग्नलला थांबला तर मॉब सायकोलॉजी प्रमाणे मागच्या माणसांपैकी मेजॉरिटी लोक थांबतात. पण त्याच्यातही काही अति आगाऊ माणसं असतात. ती म्हणतात, अरे काय एवढा रस्ता मोकळा आहे तरी काय थांबलेत, असं म्हणून थांबलेल्यांकडे तुच्छ नजरेने बघत ते पुढे निघून जातात. ही सिग्नल तोडणारी मंडळी एवढी निर्ढावलेली असतात की आपण सिग्नल तोडतोय, नियम मोडतोय, ट्रॅफिक पोलीस आपल्याला पकडेल, आपण सिग्नल तोडल्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो, यापैकी कुठलेही विचार त्यांच्या मनात नसतात. या उलट ट्रॅफिक पोलीसच्या नाकासमोरून आपण कसे सिग्नल तोडून पळालो याचंच त्यांना भूषण वाटत असतं. एकदा एका काकूंनी मात्र कमाल केली. असंच एका रस्त्याच्या शार्प वळणावर वाहनांसाठी रेड सिग्नल लागलेला होता. एक काकू हातामध्ये बरंच काही सामान घेऊन रस्ता क्रॉस करायला लागल्या. तेवढ्यात एक बाईक वीर सिग्नल तोडण्यासाठी आला आणि पुढे जायला लागला. त्या काकूंना एवढा राग आला, त्यांनी त्यांच्या हातातली छत्री त्या बाईकवाल्यावर उगारली आणि त्यांचं टायमिंग एवढं परफेक्ट जुळून आलं ना की त्याच्या पाठीत चांगला रट्टा बसला. अरे मेल्या, डोळे फुटलेत का तुझे? सिग्नल दिसत नाही? काकू त्याच्यावर गरजल्या आणि आजूबाजूच्या रस्त्यावरच्या लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. अनपेक्षितपणे बसलेला रट्टा आणि रस्त्यावरच्या लोकांनी काकूंना दिलेली उत्स्फूर्त दाद हे बघून तो बाईकवाला निमूटपणे पुढे निघून गेला. अर्थात असे प्रसंग क्वचितच घडतात. बाकी काय, 3ऱ्या किंवा 4थ्या लेनमधून कुठलाही सिग्नल न देता गाडी अचानक राईट किंवा लेफ्टला वळवणं किंवा राईट लेफ्ट टर्न नसताना त्या रस्त्यावर गाडी टाकणं, सेकंदाला पॅ पॅ हॉर्न वाजवून साऊंड पोल्युशन वाढवणं, रस्त्याच्या कुठल्याही स्पॉटला डिव्हायडरच्या फटीतून किंवा वेळ पडल्यास डिव्हायडर वरून सुद्धा गाडी वळवणं, असे प्रकार तर सर्रास घडत असतात. एकदा एक गाडीवाला राईट मोस्ट लेन मधून रस्त्याच्या डिव्हायडर जवळून गाडी चालवत होता. रात्रीची वेळ होती, रस्त्यावर बऱ्यापैकी अंधार होता. तेवढ्यात त्याला दिसलं की समोरून एक टेम्पो येतोय. त्याला आधी वाटलं की टेम्पो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे, पण मग त्याला कळलं की टेम्पो त्याच्याच बाजूने उलटा येतोय. अरे हा दारू बिरू पिऊन गाडी चालवतोय की काय, असं म्हणून वेळीच त्यांनी लेन बदलली आणि त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
मोठ्या मोठ्या रस्त्यांवर काही वेळेला स्पीड लिमिट ठेवलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, देशाचा मानबिंदू असणाऱ्या वरळी बांद्रा सिलिंकवर 50चं स्पीड लिमिट आहे. पण हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी लोकसुद्धा ते पाळत नाहीत. आपल्या ओव्हर स्पीडिंगमुळे या स्ट्रक्चरवर प्रेशर येतं, त्याचं लाईफ कमी होऊ शकतं. असा विचार करणं म्हणजे फारच झालं नाही? रस्त्यांवर जे अपघात होतात ते मेजॉरिटी वेळा वाहन चालकाच्या चुकीमुळे होतात. पण या अपघातांना इतरही काही कारणं आहेत बरं का. फॉर एक्झाम्पल, रस्त्यांवर चालणारी किंवा क्रॉस करणारी लोकही काही कमी नसतात. बऱ्याच वेळा असं दिसतं की चालणाऱ्यांसाठी रेड सिग्नल असतो, वाहनं रस्त्यांवरून वेगाने जात असतात, पण काही जण त्या वाहनांना चकवत चुकवत नागमोडी वाट काढत अतिशय डेंजरसली रस्ता क्रॉस करतात, अगदी मुलाबाळांना घेऊन सुद्धा. तर काही जण शांतपणे वाहनांकडे अजिबात न बघता मोबाईलवर बोलत बोलत किंवा मोबाईलकडे बघत बघत रस्ता क्रॉस करतात. आपल्याला धक्का वगैरे बसला तर ती काळजी वाहन चालवणारे घेतील, अशी धारणा त्यांची असते. तर काही वेळा स्कूटरवरून किंवा बाईकवरून सामान सुमानासकट 3-3, 4-4 जण बसलेली असतात आणि चालवणाऱ्याच्या डोक्यात हेल्मेट सुद्धा घातलेलं नसतं. वाहन चालवणाऱ्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती, विशेषतः बायका, काही वेळेला इतकी बडबड कटकट करत असतात की ड्रायव्हिंग करणाऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामुळे जाऊ शकतं. तर काही वेळेला टॅक्सीत बसलेले कस्टमर किंवा कारचा मालक ड्रायव्हर्सना सिग्नल तोडायला लावतो. वाहन कर्ज मिळणं अतिशय सोपं झाल्यामुळे वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ हे सुद्धा एक कारण आहे. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट म्हणजे आपले हॉरिबल रस्ते. खडबडीत रस्ता म्हणणं म्हणजे अगदी माइल्ड होईल नाही, खरं तर खड्डेबड्डीत रस्ते असं म्हणायला पाहिजे. म्हणजे रस्त्यावर खड्डा आहे का खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत हेच काही वेळेला कळत नाही. एकूण काय, नियम पाळणारा मूर्ख आणि नियम तोडणारा शूरवीर, ट्रॅफिक डिसिप्लिन बद्दल टोटल डिसरिगार्ड आणि ट्रॅफिक पोलिसांबद्दल डिसरिस्पेक्ट, दुसऱ्याच्या आणि स्वतःच्याही जीवाची बिलकुल पर्वा नाही. माझी गाडी पुढे गेली पाहिजे बस, अशी बेफाम आणि हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर सैराट मेंटॅलिटी लोकांची झालेली आहे. परवा एक टॅक्सीवाला म्हणत होता तेच बरोबर आहे. तो म्हणत होता कि मुंबई की पब्लिक को आजकल हुआ क्या है. मैं 25 बरस से मुंबई में गाड़ी चला रहा हूं, लेकिन ऐसी पब्लिक कभी नहीं देखी. वो मराठी में आप बोलते हैं ना, शिस्त नहीं राहिली, वैसा कुछ हो गया है. मुंबईतच काय, पण सगळ्या शहरांमध्ये अशीच आणि याच्यापेक्षाही भयंकर परिस्थिती आहे. परवाच एका पेपरमध्ये वाचलं की पुण्यामध्ये एका रस्त्यावर एक वयस्कर गृहस्थ क्रॉस करत होते आणि त्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी शेवटी एका म्हशीचा आडोसा घ्यायची वेळ आली. आता बोला, या सगळ्याचा अनालिसिस केला तर असं लक्षात येतं की वेल डिफाईन्ड ट्रॅफिक रूल्स आणि प्रगत वाहतूक यंत्रणा असून देखील त्याची अंमलबजावणी 100% केली जात नाही. यावरचा उपाय आपल्याच हातात आहे. वाहतूक विभाग आणि जनता या दोघांनीही आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या तर आत्ता भेडसावणारे वाहतुकीचे प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटतील. सोचने वाली बात तो है, तो फिर सोचिए, थिंक ओव्हर इट अँड ॲक्ट. आता वेळ होती कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर खूप साऱ्या लाईक्स द्या आणि तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटनाच्या पुढच्या भागात पुढच्या रविवारी, नेक्स्ट संडे.
तोपर्यंत मैत्रेयीचा टाटा बाय बाय.